सूरज आपण यायचं आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण जरूर देतोय. आपले पिसाळ साहेब इथे उपस्थित आहेत. कराताना परीक्षित जी पिसाळ साहेब जांभूळगावचे विद्यमान सरपंच आणि त्यांच्या शुभार्थ आपण देतोय. चांदीचा सिक्का सिल्वर कॉइन देऊन आपण नक्कीच सन्मानित करतोय. ये सूरज चमका आज आणि त्या सूरजला आपण नक्कीच सन्मानित करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सूरजसाठी. वॉल बॉल फार चांगला खेळ नक्कीच केला. भरपूर सारे शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी तुला नक्कीच असणार आहेत. दोन्ही टीम्सला विनंती असेल की आपण खेळपट्टीवरती लाईन अप करून घ्या. आजच्या दिवसाची शेवटची मॅच आहे, पण ती मॅच देखील क्वालिफिकेशनची मॅच आहे. क्वार्टर फायनल नंबर 1. ओके, क्वार्टर फायनल नंबर 1 ची ती मॅच असेल तर दोन्ही टीम्स त्वरित विनंती आहे, सराव करू नका. यानंतर एकही बॉल डिलिव्हर झाला तर मात्र मित्रांनो तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल. प्लीज विनंती आहे आयोजकांची, लाईन अप करून घ्या. प्लीज लाईन अप करा. येस, चला आपण टॉस नक्कीच करणार आहोत. चला येस कॅमेरामॅन आपण या. चला येस मॅन ऑफ द मॅच आपण नक्कीच दिलेली आहे आणि त्यानंतर या मॅचचा क्वार्टर फायनल नंबर 1 चा आपण टॉस या मुख्य व्यासपीठावरती समोर अगदी आपण जे विकेट्स पाहतो नीट अँड क्लीन तुम्हाला हे खेळपट्टी पाहायला जरूर मिळते. आजच्या दिवसाची शेवटची मॅच क्वार्टर फायनल नंबर 1. एका बाजूला वियंग पॅकर्स माझगाव आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे टीम उपकार मालाळा संघ ॲक्शन मध्ये खेळतोय. दोन्ही संघाचा जर विचार केला आज टेबल टॉपर संघ ओपन हाफ मधील खेळले आणि चांगला खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळाला. याच त्याच दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय आदरणीय भगवानजी लोटे साहेब, त्यांच्या समवेत आपण पाहतोय संदीपजी लोटे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहतोय जांभूळ गावातील दमदार असं व्यक्तिमत्व आणि नामदार सरपंच साहेब सन्माननीय परीक्षितजी पिसाळ साहेब इथे उपस्थित होतात. चला दोन्ही टीम्स आपण लाईनअप करा आणि चिटू पावसे देखील इथे उपस्थित होतात. सागर पावसे इथे उपस्थित होतात जरूर. येस, आणि त्यांच्या शुभाचे आपण नक्कीच टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. चला सागर पावसे इथे उपस्थित आहे. टॉस आपण नक्कीच करतोय. एका बाजूला सूरज, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय इन ॲक्शन मध्ये घेताना पाहायला मिळेल सरोज आहेत. टेल्सचा कॉल आहे आणि येस टेल्सचा झालाय. टेल्सचा जरूर आलाय. ओमकार मालाने टॉस जिंकलाय. प्रथमदा निर्णय का टॉस जीत के क्या निर्णय? बॉलिंग फर्स्टचा निर्णय. रात्रीचं सत्र तुम्ही पाहतात. महत्वाची मॅच है, मस्ट विन ये मैच है. करो या मरो की स्थिति, डू और डाई मैच. क्या प्लानिंग रहेगा? प्लानिंग कुछ नहीं होएगा, बेसिक जो है वही रहेगा. और डू और डाई मैच है तो हम लोग उनको कम रन पर रोकने की कोशिश करेगा. और लास्ट क्वेश्चन, ये टूर्नामेंट के बारे में आप खेल के अभी 2 मैच खेल चुके हैं. यहाँ पर माहौल देख सकते हो, बहुत ही पब्लिक डिमांड ये मैच तुम्हें देख सकते हो, क्या लगता है? नहीं, पब्लिक तो बहुत है और टूर्नामेंट बहुत अच्छा है और खेलने मजा आएगा. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. आपण जाऊया सूरजकडे. सूरज इथे उपस्थित आहेत. सूरज, काय म्हणशील आज इथे खेळत असताना कसं वाटतंय? टॉस तुम्ही जिंकला असता, तुमचा निर्णय काय असता? आम्ही फलंदाजीच घेणार होतो आणि परत सांगतोय की ग्राउंड बघून आणि पब्लिक बघून खूप मजा येते. लय भारी वाटतंय. थँक्यू सो मच. भरपूर सारे शुभेच्छा दोन्ही टीम्सला. येस, सलीम गडकरी इथे आलेले आहेत. या सलीम, खास करून येस राजापूरचा खेळाडू आहे. उत्कृष्ट रील नक्कीच व्हायरल झाले सलीमचे, आम्ही पाहिलेत. आणि या सलीम आज इथे खेळत असताना कसं वाटतंय? रत्नागिरीवरून थेट इथे उपस्थित झाला. आज तुमचा संघ देखील खेळत होता, हरकत नाहीये, हरलाय संघ रत्नागिरी, परंतु आज या टीम मध्ये खेळत असताना तुला भरपूर मागणी असते मोठमोठ्या टीम मधून, परंतु आज या संघामध्ये खेळत असताना कसं वाटतंय? मी दर टायमाला याच टीममधून खेळतो आणि ही टीम माझी घरची टीमच आहे आणि या टुर्नामेंटमध्ये पण खेळायला लय मजा येते. पब्लिक लय आहे. थँक्यू सो मच. भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि नक्कीच दोन्ही टीम्सला आपण शुभेच्छा जरूर देणार आहोत. ते अगदी पाहिलं तर साहेब देखील इथे उपस्थित आहेत. साहेब, 2 शब्द या स्पर्धेबद्दल तुमच्या नक्कीच मुखातून ऐकायला आवडेल. प्रथम तर मी आज या स्पर्धेला भेट दिल्यानंतर स्पर्धेचं स्वरूप एकंदरीत सर्व जे काय चाललं आहे एकदम खूप भारावून गेलो. मी या आयोजकांचे मी फार आभार मानेन की अशाच प्रकारची स्पर्धा अंबरनाथमध्ये भरवली जाते आणि नक्कीच याच्यामुळे नवीन खेळाडूंना एक प्रोत्साहन मिळतंय आणि आपल्या शहराचं नाव आयोजनामार्फत आणि खेळाडूंच्या मार्फत मोठं होतं आहे. नक्कीच अशा स्पर्धा झाल्या पाहिजेत. भगवान भाऊंचं मी खूप आभार मानेन की अशा स्पर्धा आपल्या अंबरनाथमध्ये होत आहेत. संदीप भाऊंचे पण आभार मानेन. लोटे परिवारांचं योगदान फार मोठं आहे आणि त्यांच्या पाठीमागे बघतो आपण युवकांचा मोठा पाठिंबा त्यांना कायमच असतो. पण समजतंय की पाठिंबा कशामुळे आहे. एखादा स्पर्धा डोक्यामध्ये घेतल्यानंतर ते कशा प्रकारे करतो, नक्कीच हे आम्हालासाठी हे मार्गदर्शक स्पर्धा आहे. खूप छान आयोजन केलं आहे
आणि अशा स्पर्धा झाल्या पाहिजेत. मी शुभेच्छा देईन दोन्ही टीमला. खूप छान आयोजन आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. मी मान्यवरांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. थँक्यू सो मच. चला आपण दोन्ही टीमला शुभेच्छा जरूर देऊयात आणि चला मॅचला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. आजच्या दिवसातील शेवटची मॅच पब्लिकच्या माहितीसाठी एक दमदार अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच दरम्यान आपण पाहतोय ज्यांचं इथे नुकतंच आता आगमन होणार आहे. जस्ट कॅमेरामॅन आप आ जाइए. कॅमेरामॅन बाय. कॅमेरामॅन थोडंसं लक्ष असू द्या. आज भरपूर दमलेत. त्यांचं देखील विशेष कौतुक गरजेचं आहे. भरपूर मेहनत त्यांनी देखील केलेली आहे आणि नुकतंच आपण पाहिलं तर सन्माननीय आदरणीय मिलिंदजी पाटील साहेबांचं इथे नक्कीच आगमन होतोय. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सातत्याने आपण सकाळी देखील म्हटलं की महाराष्ट्रामध्ये कोणी जास्त वेळ लावला असेल ते महाराष्ट्रामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये. तर आता ज्या अंबरनाथने एक वेगळं हत्यार निर्माण केलंय बुंगा बैल आणि त्या बुंगा बैलाचे मालक सन्माननीय आदरणीय मिलिंद शेठ पाटील साहेब इथे नक्कीच आगमन होतं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्या सातत्याने आपण पाहिलं वाराचा वेगासारखा पळणारा बुंगा बैल आणि त्या बुंगा बैलाचे मालक सन्माननीय मिलिंद शेठ पाटील. गाणं ऐकतायत, संगीत ऐकतायत आणि महाराष्ट्रामध्ये भरपूर चर्चेत ती दोनच गोष्टी सध्याच्या घडीला. एक तर बैलगाडा क्षेत्र आणि दुसरं टेनिस क्रिकेट. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती मिलिंद शेठ पाटील तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळतात. या स्पर्धेचे शिल्पकार भगवानजी लोटे साहेब इथे उपस्थित आहेत आणि अखंड मित्रमंडळ लहान मुलांपासून घराताने ज्या बुंगा बैलाने वेड लावले ना प्रत्येक अगदी नक्कीच प्रेक्षकांना देखील वाटतं लहान मुलांना देखील वाटतं की त्या भुंगा बैलासोबत एक फोटो काढायचा आहे. मिलिंद शेठ सोबत एक फोटो काढायचा आहे आणि तेच मिलिंद शेठ आता इथे मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपलं देखील स्वागत आहे. येस ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद अनुसर आपले मिलिंद साहेबांचाही आपल्या या स्पर्धेमध्ये वेलकम असणार आहे. खऱ्या अर्थाने अगदी तंतोतंत शब्दांची माहिती तुम्ही ऐकताय आमच्या अनुसरांकडून देखील. साहेबांच्या बैलाची ही चर्चा आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये देखील त्यांचीच चर्चा, त्यांच्या नावाची चर्चा आहे आणि त्यासोबतच हे अंडरआर्मच्या विश्वाचीही चर्चा आहे. आणि त्या चर्चेला उद्धान आणण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्यांच्या शब्दांच्या वाणीची चर्चा आहे अगदी खूप कमी कालावधीमध्ये सध्या तरी महाराष्ट्रामध्ये त्यांचं नावही त्या शिखरावरती जात आहे असे आमचे युवा यंग टॅलेंटेड डायनॅमिक कॉमेंटेटर आमचे मयूरजी भोईर सर. त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत पुढच्या मॅचचं हे पहिलं सत्र. ओव्हर टू यू सर. थँक्यू. श्री क्रीडा मंडळ आयोजित लोटे चषक आजच्या दिवसातील शेवटची मॅच. क्वालिफिकेशन साठी ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. क्वार्टर फायनल नंबर 1. कोणता संघ इथून मात्र जिंकेल, कारण की जो जिंकेल तोच टिकेल. जिंकाल तर टिकाल, कारण की प्रत्येक मॅच ही नॉकआउट आहे. नॉकआउट स्टेज मध्ये आपण पाहतो प्रत्येक मॅच मध्ये फायनल सारखा प्रेशर आहे. कोणाची सिटी या मॅच मध्ये वाजेल, कुणाचा दूर या मॅच मध्ये निघेल. त्याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय प्रशांतजी देसाई साहेब इथे उपस्थित आहेत आणि ऑफिशियल ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अंपायर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. आणि आमचे एका बाजूला अभय पाटोले सर इथे उपस्थित आहेत. त्या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऑफिशियल अंपायर म्हणून नेहमीच त्यांची महाराष्ट्रभर ओळख राहिली आहे आणि या अंबरनाथचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी अंपायरिंगच्या क्षेत्रामध्ये पोहोचवलं असे दोन्ही अंपायर या मुख्य व्यासपीठावरती जरूर पाहायला मिळतात. नुकतंच आपण पाहिलं जगन्नाथ क्रीडा संकुलावरती महाराष्ट्रामध्ये एक टॉपची स्पर्धा तिथे अंपायरिंग करत असताना आज करताना बिझी शेड्यूल असताना देखील आज इथे उपस्थिती दाखवली आहे आणि त्यांचं देखील मी मनाचा अंतःकरणापासून प्रशांत सर आणि अभय सर दोन्ही मान्यवरांचा आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. बॅक टू क्रिकेट. गोलंदाजी मार्कवरती मथांग आणि स्ट्रायकिंग एंडवरती
धावाला सुरुवात करेल ऋग्वेद. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती यशांची लाईट तर पेटली आहे. फाईट चांगली आहे पण पहिल्या बॉलवरती काय घडलंय एक्झॅक्टली काय झालंय चेक करूयात. स्विंग इथे मात्र आपण करतोय. टेक्नॉलॉजीचा वापर करतो. राऊंड द विकेटने पहिला बॉल मथांगचा. ऋग्वेद फिरला. बॉलही फिरला. यष्टांची लाईट पेटली आहे. ओ मैदानामध्ये काय घडलंय पहिल्याच बॉलवरती एक्झॅक्टली आपल्याला काय पाहायला मिळतंय. चेक इथे मात्र आपण करतोय. एक एक फ्रेम मागे जात आहे. एक्झॅक्टली काय घडलंय आय थिंक पहिला संपर्क पायाशी झालाय. सिग्नल येतो तो म्हणजेच व्हाईट बॉलचा. हात पसरवणे बॉलिवूडमध्ये एक शाहरुख खानला शोभतं आणि पंचांमध्ये अजित निकम सरांना. शाहरुख खानने हात पसरवले की सर्वजण फिदा होतात. अजित सरांनी हात पसरवले वरती क्रिकेट रसिक फिदा होतात. पहिलाच बॉलवरती फ्रीजची एक रन. खातं खुललंय. ज्याप्रमाणे मगाशीच उल्लेख केला महाराष्ट्राच्या बगीच्यातली सर्व सुंदर पुष्प आज मात्र अंबरनाथ तालुका खुंटवली गावामध्ये लोटे चषकाच्या या पावन भूमीवरती उतरल्यात आणि त्यांच्या खेळाचा सुगंध या प्रेक्षकांना आवडतोय. सुंदर पुष्पाचा सुगंध पुष्पाचा सुगंध घेण्यासाठी प्रेक्षकही उपस्थित आहेत. शेवटची मॅच पहिल्या बॉल पासून उद्घाटन सोहळा प्रसंगी इथे मात्र जे प्रेक्षक इथे मात्र उपस्थित होते तितकेच प्रेक्षक अजूनही उपस्थित आहेत. संख्या कमी होत नाहीये. शहरी संघांना पाहण्यासाठी देखील प्रेक्षक आतुरतेने उपस्थित झालेत आणि शहरी संघांच्या प्रेक्षकांच्या मनावरती नेहमी लहरी आपल्याला पाहायला मिळतात. खतरनाक खेळ. ज्याप्रमाणे अनुजने मगाशीच उल्लेख केला की मातीमध्ये खेळले जाणारे दोन क्षेत्र सध्या तरी चर्चेत असतात. एक म्हणजे बैलगाडा शर्यत आणि एक म्हणजे क्रिकेट. आता मात्र हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा टर्न होतोय. टर्न झाल्यानंतर रन घेण्याचा प्रयत्न. प्लॅन थोडासा मतांचा यशस्वी झाला. स्ट्रायकिंग एंडवरती ऋग्वेद थोडासा फुटवर्कचा वापर करतोय. टॅलेंटेड आहे खेळाडू. बघूयात कशा प्रकारे डावाला पुढे नेईल. स्वीप करण्याचा प्रयत्न. फटका चांगला. एक धावेतून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे दोन धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. खातं खुलतंय. केवायसी अप्रूव्ड होते. प्रत्येक धाव फार महत्वाची आहे कारण की जितक्या जलद गतीने तुम्ही धावा बनवाल तितक्या फटाफट पारितोषिक तुम्हाला मिळतील. आणि शेवटचं आकर्षण पारितोषिक जर तुम्हाला हवं आहे ती बाईक तुम्हाला मिळवायची असेल तर त्यासाठी तुमच्या झोळीमध्ये तुमच्या कोट्यामध्ये रन असणं फार गरजेचं आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एक धावेतून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 3. स्कोरबोर्ड वरती 3 धावा लागतात. धावफलक थोडंसं फुलतंय बहरतंय. धावा सजायला सुरुवात झाली आहे. ड्राईव्हचा फटका. सिंगल हँड. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 4. हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धावेतून मात्र मिळतं. या दोन गोष्टी तुम्हाला अजित सर पंच म्हणून असतील त्यावेळी परमिशन घ्यावीच लागते. 5वा चेंडू आणि 6वा चेंडू फेकण्यासाठी अजित सरांची.
पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा प्रयत्न इथून मात्र सुरू आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धाव फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार मालाड विपक्ष वियंग पॅकर माझगाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. लढतींची मजा वेगळी आहे. 1-on-1 जेव्हा बॅटल असतं ती मजा वेगळी आहे, तो खेळ वेगळा आहे. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ताबडतोब पाठवून द्या. दोन्ही टीमचा रिक्वेस्ट करतोय. ओमकार माला टीम आपला एक्स्ट्रा प्लेअर. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 6. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर. खेळामध्ये सागर, आवाजामध्ये सागर. आजच्या दिवसामध्ये सागर नावाचं मात्र चमक पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाला दुसऱ्या एंड वरून पाहिलं होतं तो अभि आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती येतोय. हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक धाव घेतली जाते. सॉफ्ट हँडचा वापर केला जातो. या बॉलवरती एक धाव इथून मात्र मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 7 धावा स्कोरबोर्ड वरती लागला. दुसरं षटक प्रगतीपथावर सागरचा वापर केला. ऋग्वेद आणि अभिषेक ज्याप्रमाणे मैदानामध्ये खेळतात अगदी विचार करून धावा बनवल्या जातात, कारण की ही मॅच फार महत्वाची आहे. इथून मात्र एक जागा पुढे पटकावण्याचा प्रयत्न, त्या जागेवरती शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी सुरू असलेली ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. स्वीप करण्याचा प्रयत्न, पाडा स्वीपचा हा फटका, पुन्हा एकदा धाव मिळते ती एक. 8 धावा धावफलकावरती लागलात. 1.2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आतापर्यंत. ऋग्वेद टॅलेंटेड खेळाडू आपल्या संघाला सुरुवातीला एक चांगला बेस क्रिएट करून देतो. सागर समोर ऋग्वेदचा हा क्लास पाहायला मिळतोय. वारंवार घोषांकित क्षेत्रामध्ये धावा बनवतोय, जिथे मात्र बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंचं मात्र जास्त एफर्ट लावण्याची गरज लागत नाहीये, धावावं लागत नाहीये. शक्ती वाचवली जाते शेवटच्या ओव्हरमध्ये अटॅक करण्यासाठी. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर, स्ट्राईक रोटेट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय दुहेरी अंकात जाऊन पोहोचली आहे. सुटी वाजली. हा बॉल फेकण्याची ऑथॉरिटी मिळाली गोलंदाजाला. ओ क्या बात है, बिल्ला शॉट, बॉल सरळ सीमा पार.
चामडी चामडी चमकते. आपण पाहतो 15 धावा बनवल्यानंतर तुम्हाला बॅट दिली जाते. 15 धावा या स्पर्धेमध्ये बनवणं फार कठीण आहे. तुमच्याकडे सेनकुली की मेनकुलीची बॅट असणं गरजेचं आहे. वन टू गोचा आवाजही आलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 33 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली पार्टनरशिप मित्रांनो, ही जोडी चमकली आहे शेवटच्या मॅच मध्ये. पहिल्या सत्रामध्ये या जोडीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की पहिली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. 33 धाव्यांची टार्गेट असेल ते म्हणजे 34. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. 2 दिवस या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची मला संधी मिळाली. त्यामुळे सर्व आयोजनकर्त्यांचं, कमिटीचं, त्याचबरोबर सर्व प्रेक्षकांचा मी आभार व्यक्त करतो. अजित सरांनी मला कॉल केला होता. त्यांनी सांगितलं होतं की ही स्पर्धा सर तुम्ही करण्यासाठी या. मी म्हटलं इतकं काय विशेष आहे ही स्पर्धा करण्यासाठी, पण स्पर्धा करण्यासाठी जेव्हा आलो खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या माध्यमातून स्वर्ग पाहायला मिळाला. इतकी सुंदर माणसं पाहायला मिळाली आणि त्यांच्यासोबत काम करताना खूप आनंद आला. आजचा दिवस माझा इथे मात्र समाप्त झाला. उद्याच्या दिवसामध्ये जे संघ येतील, जे खेळाडू येतील त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा. खऱ्या अर्थाने मनामध्ये आपण पाहतोय क्रिकेटच्या माध्यमातून अनेकांची जागा बनते आणि भगवानजी लोटे साहेबांचं नाव नक्कीच माझ्या मनामध्ये कोरलं गेलंय. मी तुर्तास सांगतोय आपण कुठेही जाऊ नका, सोडले व्हा. लोटे चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूयात आवाज सागरजी मोरे सरांचा. थँक्यू. प्रथमतः आपण एक लॉट्स नक्कीच उचलूया. जोपर्यंत तो खेळाडू येईल तोपर्यंत आपण इथे यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती करूयात. मी विनंती करेन सन्मान्य मिलिंदजी पाटील साहेब, आपल्या शुभाचे एक ड्रॉ ओपन करायचं आहे. जे लकी विनर त्यासाठी आकर्षक आजच्या दिवसातील शेवटचा नंबर असणार आहे. शेवटची मॅच, त्यामुळे आता शेवटचा नंबर आहे
0441 0441 फुलावजी. 0441 कोण आहे का या? तत्पूर्वी आपण मुख्य व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान आपण नक्कीच करणार आहोत. मुख्य व्यासपीठावरती जे विराजमान आहेत आणि मी विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार घटक सन्माननीय भगवानजी लोटे साहेब आपले शुभाचे साहेबांचा विशेष सन्मान आपण करूयात. अखंड महाराष्ट्राला ज्या बैलांनी वेड लावलं अर्थातच कोसगाव एक्सप्रेस आणि सातत्याने पब्लिक डिमांडवरती पब्लिकचा भिताड भाषा म्हणून नेहमीच ज्याची ओळख राहिली आहे अर्थातच भुंगा बैल आणि त्या भुंगा बैलाचे मालक सन्माननीय आदरणीय मिलिंद शेठ पाटील यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आणि प्रत्येक लहान मुलांपासून वरिष्ठ नागरिकांना ज्या बैलांनी वेड लावलाय कोसगाव एक्सप्रेस आणि अंबरनाथने एक असा हत्यार निर्माण केलाय त्याला कोणी हरू शकत नाही. तो भुंगा बैल आणि त्या भुंगा बैलाचे मालक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि नुकतंच 2 ते 3 दिवसापूर्वी म्हणेन एक टॉपचा बैलाला नक्कीच कराताना फाईट केली आणि त्या बैलाला देखील हरवलाय. आणि आज कराताना मुख्य व्यासपीठावरती नक्कीच विराजमान आहेत त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. त्यानंतर मुख्य व्यासपीठावरती दिलेर शेठ पाटील देखील इथे उपस्थित आहेत. दिलेर भाई आपण देखील या. आपलं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. मी विनंती करेन सन्माननीय या स्पर्धेचे शिल्पकार घटक जनक सन्माननीय संदीप भाऊ लोटे साहेब यांच्या शुभाचे यथोचित मान सन्मान आपण करतोय. दिलेर शेठ पाटील यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून नेहमीच यांची ओळख राहिली आहे आणि अर्थातच गोल्डन मॅन दिलेर पाटील यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू सो मच. त्यानंतर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने ज्यांची अंपायरिंग टॉप क्लास तुम्हाला पाहायला मिळते आणि अंबरनाथचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी पोहोचवलंय अर्थात दोन्ही ऑफिशियल अंपायर आमचे अभय पाटोले सर ऑफिशियल लेजंड क्रिकेटर म्हणून नेहमीच ज्यांची ओळख राहिली आहे. येस अभय पाटोले सर आपण या. आपलं देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जरूर करतोय. मी विनंती करेन सचिनजी लोटे साहेब आपण या आपल्या शुभाचे साहेबांचा विशेष सन्मान सरांचा इथे नक्कीच करतो या मुख्य व्यासपीठावरती. एक ऑफिशियल क्रिकेटर म्हणून नेहमीच त्यांची ओळख राहिली आहे आणि ऑफिशियल आता सध्याच्या घडीला अंपायरिंग क्षेत्रामध्ये राहताना वाटचाल केलेली आहे. त्यांना देखील भरपूर सारे शुभेच्छा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण पाहिला तर प्रशांतजी देसाई सर यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेन पुनः एकदा सचिनजी लोटे साहेब आपल्या शुभाचे प्रशांतजी देसाई सरांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही नेहमीच पाहत असाल हे दोन्ही ऑफिशियल अंपायर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अगदी तुम्हाला अंपायरिंग पाहायला मिळते. जेपी पॅनलचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स आणि खरंच आम्ही आभार व्यक्त करू. अगदी इंटरनॅशनल टूर देखील केलेले आहेत त्याचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि यस लकी कुपन विनर शौर्य गणेश गोलब ठरलाय लकी विनर आणि त्याला आपण टॉवर फॅन देऊन नक्कीच सन्मानित करतोय. मिलिंद शेठ पाटील यांच्या शुभाचे आपण देतोय टॉवर फॅन. आजच्या दिवसातील शेवटचं लकी विनर आहे. जोरदार टाळ्या त्यासाठी देखील झाल्या पाहिजेत कारण की सकाळपासून तो इथे उपस्थित होता आणि अखेर आता घरी जाऊन त्या पंख्याची नक्कीच हवा खाणार आहे. चला येस थँक्यू सो मच. मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय आणि तिथे जोडले जातील बॉक्स क्रिकेटचा एक बुलंद आवाज मुंबईचा एक आवाज अर्थातच सागर मोरे सर. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. डीजे मास्टर थोडा माईकचा आवाज द्या. हॅलो हॅलो चेक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सकाळी अंबरनाथ दुपारी अंबरनाथ रात्री अंबरनाथ. आय लव्ह अंबरनाथ. अंबरनाथला फास्ट ट्रेन पकडायचं माझ्या लाईफ मधला मोठा टास्क आहे. सकाळी उतरत होतो अंबरनाथ स्टेशनला उतरण्याच्या अगोदर ट्रेन भरली. बोललो उतरून देतात की नाही. हे अंबरनाथ आहे. सो थोडा घाबरलो पहिला बट सँडी होता माझ्यासोबत. सँडी बोलला थांब यांना उतरू दे मग आपण परत उतरू. आणि हीच अंबरनाथची ओळख आहे. दादर स्टेशनला जर तुम्हाला अंबरनाथ फास्ट ट्रेन पकडायची आहे साधं काम नाही भावा ते. लेट्स प्ले. लोटे चषकाचं एक भव्य दिव्य असं आयोजन. आज दुसरं पर्व आहे. भगवानजी लोटे 1 लाखाचं प्रथम क्रमांक 1,09,696. द्वितीय क्रमांक 59,696. तृतीय क्रमांक 29,696. बाईक आहे मोबाईल आहे काय नाहीये सर्व काही आहे. वा जबरदस्त बॉल अडवला गेला अभिषेक देवळेने. त्याला ऋग्वेदनी साथ दिली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली स्टार्ट गेली आतापर्यंत रन झालेत फक्त आणि फक्त 1 रन. 3 बॉल डॉट आलेत. 20 बॉल मध्ये 33 रनची गरज आहे. मुंबईतील एक मातबर संघ आहे ओमकार माळार. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सुभाष चेंबूरचे एक जबरदस्त खेळाडू आहे. उलटी कॅप घातली अँड्रू सायमन सारखी.
T20 वर्ल्ड कप वर देखील सर्वांचं लक्ष आहे. अजित निकम सरांची एक वेगळी अदा आहे, त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट त्यांच्यावर फिदा आहे. पहिला एक कार्यक्रम लावला कोई है, त्याची मला आठवण झाली. तुम्ही जर बघितलं असेल तर माहित नाही, पण मी बघायचो. स्ट्राईक एंडला सूरज सरोज, अंधेरीचा एक जबरदस्त खेळाडू. या बॉलवर स्टेप आउट झाले, बीट केला गेलाय. सुभाषचं सेलिब्रेशन. OUT आउट. जिलेले नवीन बॅटर येतात मैदानाच्या आतमध्ये. बोरवलीचा एक जबरदस्त खेळाडू येतोय देवकरण परमार. बोरवली कांदिवली त्या परिसरात चांगला क्रिकेट खेळला गेला. टर्फ क्रिकेट देखील देवकरण खूप चांगला खेळला. पण मुंबई आणि महाराष्ट्रात टर्फ क्रिकेटमध्ये देखील एक वेगळी त्याच्या मागणी राहिली गेली देवकरण परमार. पण बॉलिंगसाठी सुभाषवर देखील सर्वांचं लक्ष आहे. आतापर्यंत 2 रन्स खर्च करत असताना इकॉनॉमी बॉलिंग केली गेली आहे. 1 to go. स्ट्राईक एंडला देवकरण परमार, बॉलिंगसाठी आपण परत सुभाष. मॅच सोडणार नाहीये ओमकार मला टीम पण. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल खेळेल उद्या. या बॉल आतमधली काढा घेतली गेली आहे, थोडीशी मिसफील्ड. 1 रन तिकडे मिळेल. सुभाषची बॉलिंग अवेलेबल टाळ्या वाजवून जबरदस्त बॉलिंग. पहिली ओव्हर समाप्त झाले, रन झाले आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 रन. 18 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. मुलगा देखील आपला एन्जॉय करतोय, टाळ्या वाजवतोय तो. क्या बात आहे. घरच्यांनी वैद्याकून त्याला बोलले की मॅच बघायला घेऊन जा. कारण की घरात लहान मुलं त्रास देतात. जाऊ एकदा मॅच बघायला, त्याला एन्जॉय करू दे क्रिकेट. आमच्यासोबत आमच्या महिला भगिनी देखील उपस्थित आहेत. अनिताताई लोटे मॅडम, त्याचबरोबर शैलाताई देखील इकडे उपस्थित आहेत. क्रिकेट बघणं जिंकणं होत असतं, परंतु महिलांसाठी देखील क्रिकेट खूप चांगलं आज पुढे गेलंय. यावर्षी महिलांनी पण वर्ल्ड कप जिंकला. त्यामुळे सोशल मीडियावर सर्वांनी सांगितलं की कोथिंबीर आणण्यापासून वर्ल्ड कप आणण्यापर्यंत आम्हीच करतोय. पुरुष गट काय करताय, परंतु पुरुष पण आज T20 वर्ल्ड कप मध्ये खूप चांगली कामगिरी करतायत. बॉलिंगसाठी आपण परत सलीम गडकरी येत आहेत. राजापूरचा एक जबरदस्त खेळाडू. राजापूर ते अंबरनाथ एवढा लांबचा प्रवास काढून आज ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाले सलीम गडकरी. त्याचे वडील देखील त्या परिसरात एक चांगलं क्रिकेट खेळले गेले. राजापूर एक वेगळी ऍक्शन आहे सलीम गडकरी बॉलिंगसाठी. 18 बॉल 31 करायच्या. स्ट्राईक एंडला दिवेश, पहिला बॉल सिंगल केला गेलाय. दिवेश पारावे पण मॅच सोडणार नाहीयेत. पडद्या बॉक्सचं क्रिकेट दिवेश पण चांगला खेळलाय, त्यामुळे ह्या ग्राउंडवर त्याचा फायदा होऊ शकतो टीमला. बॅटिंग करावी लागेल दिवेशला. अनुभव आहे त्याच्याकडे. दिवेश पारावे या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. हार्ड हिटर ह्या ग्राउंडवर पाहिजे. मतंग सारंग सारखा मागे बॅटिंग लाईनअप आहे, त्यामुळे मॅच बनवू शकते. आज अरुण चव्हाण डोराला मिस करेल या मॅच मध्ये, कारण की क्रुशल मॅचला एक हार्ड हिटर पाहिजे या सिच्युएशनला टीमला. परंतु देवकरण आणि दिवेश पारावे यांच्याकडे क्षमता आहे की मॅच पुढे घेऊन जाण्याची. या बॉलवर धरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे मिळेल. रन झाले आतापर्यंत 6 रन झाले धावफलकावरती. 15 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 28 धावांची गरज आहे. 15 बॉल 28. बॉलिंगसाठी सलीम गडकरी. जबरदस्त ऍक्शन आहे सलीमची. या बॉलवर टॅप केला गेलाय. प्रेक्षकांमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. आज संपूर्ण भगवानजी लोटे साहेब, संदीपजी लोटे साहेब, संपूर्ण लोटे परिवार, केतनजी लोटे आणि त्यांचे सर्व मित्र मग सकाळपासून व्यासपीठ सांभाळणं, ग्राउंड बघणं, आज आमच्या LED स्क्रीनवर देखील आपण पाहू शकतो.
एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो हे म्हटलंय आणि भगवानजींनी पण ते मान्य केलंय की स्त्रीचा हात आहे तरच आपण सक्सेस आहे कुठल्याही फील्डमध्ये. तुमची आई, तुमची बहीण, तुमची वाईफ, तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला सपोर्ट केल्याशिवाय तुम्ही सक्सेस होऊ नाही शकत. हा बघा, गर्लफ्रेंडनी सोडलं तरच खेळायला तुम्ही येऊ शकता इकडे. यावर्षी 14 फेब्रुवारीला बरोबर सॅटर्डे आला, सर्वांची मारामारी, बाबा खेळायला जाऊ की हिला भेटायला जाऊ, पण खेळायला गेले. आम्ही कॉमेंट्रीलाच होतो. सागर पावशे पण मॅचचा आनंद घेत आहेत. चिट्टू ज्या बॉल समोर खेळले गेलेत, अजित सरांनी नो दिला की खो दिलाय. एक वेगळी ऍक्शन आहे अजित सरांची. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एक नामवंत पंच आहेत. 1 to go फेम. मग मुंबई पासून रत्नागिरीपर्यंत त्यांची एक वेगळी अदा राहिली गेली आहे. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर फसताना पाहिली गेली आहे. त्यामुळे कव्हरला खेळले गेलेत. सोनीताई लोटे आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. लोटे परिवार आता मात्र इकडे दाखल होत आहे. पंचवीस रनची गरज आहे. 12 बॉल 25. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय येत आहेत. वडाळ्याचे एक जबरदस्त खेळाडू. 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. देवकरण परमार ही ओव्हर खूप महत्वाची आहे. 12 बॉल 25 करायचे आहेत. मोबाईल आहे, बाईक आहे, सर्व सारं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु चॅम्पियन टीमला एकच ट्रॉफी आहे. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. या बॉलवर खेळले गेले, धावेत फटका बसतोय. सूरजचं सेलिब्रेशन. बॅट आउट. देवकरणला बाहेर जावं लागेल. जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 25 धावांची गरज आहे. एलईडी स्क्रीनवर देखील आमची श्रीसाई स्पोर्ट्सची टीम, थँक्यू सो मच. 11 बॉल 25. नवीन बॅटर मतांग सारंग येतात कांजूरमार्गचे. अजून एक हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये मतांग सारंग. पहिलाच बॉल स्टेप आउट खेळले गेले. टायमिंग चांगलं होतं आणि मतांग थोडे लेझी राहिले आहेत. बॅट आउट. मॅच पाहायला मिळते. आपलं मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय. भगवानजी लोटे साहेब आणि त्यांचा संपूर्ण परिवार आज या मॅचचा आनंद घेत आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर दिवेश पारावे. मॅच थोडीफार फसली आहे. 10 बॉलमध्ये 25 करायचे आहेत. या बॉलवर हवेत खेळायचा प्रयत्न केला गेलाय. थोडीशी मिसफील्ड. चुकीला माफी नाहीये. जर उद्या पुन्हा अंबरनाथ मध्ये यायचं खेळायला तर ही मॅच जिंकावी लागेल. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाणार आहे. सेमीफायनल खेळण्यासाठी तुम्हाला उद्या यावं लागेल. कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाईल? ओमकार मालाड जाईल की वियंग पॅकर माझगाव? यामुळे थांबून खेळले गेले. जबरदस्त फिल्डिंग तिकडे ऋग्वेद. आज ऋग्वेदनी मन जिंकली. मग बॅटिंग, फिल्डिंग. आठ बॉल मध्ये 25 करायचे आहेत. स्ट्राईक एंडला दिवेश. या बॉलवर आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी फटका बसताना पाहिला गेलाय आणि नॉन स्ट्राईक एंडला वाईट +1. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर सुमेश मोरे येत आहे. सुमेश केणी जोगेश्वरीचे. आर्यन्स गोविंदा पदकाने यावर्षी प्रो गोविंदा जिंकला, त्यामध्ये सुमेश देखील होता. आर्यन्स गोविंदा पदकाचे देखील खेळाडू आहेत. जोगेश्वरीला बिलॉंग करतात सुमेश केणी.
तिसऱ्या का चौथ्या थरावर असतात आर्यन्स गोविंदा पथकामध्ये. या बॉलवर हलकासा बॉलला फिरवला गेला, येईल डॉट बॉल. आता मॅच थोडीफार फसताना पाहिली गेली आहे. वियंग पॅकर माझगाव संघ. 1 to go. शेवटचा बॉल या ओव्हरचा. 7 बॉल 23 करायचे आहेत. बाउंड्री आली तर लास्टला 6 बॉल वगैरे मॅच बघायला मजा येईल. या बॉलवर थांबून खेळला गेलाय. शेवटचे 6 चेंडू आणि आता जिंकण्याकरिता 23 धावांची गरज आहे. बोलो जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की. काय बात आहे. आपला मित्र महाराजांची प्रतिमा घेऊन आलाय. 6 बॉल मध्ये 23 करायचे. बॉलिंगसाठी नकुल येत आहेत. मॅच थोडीफार फसतीये. लोटे चषकाचा दुसऱ्या दिवसातील शेवटची मॅच आणि शेवटची ओव्हर. व्हाईट बॉल. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 22 धावांची गरज आहे. दिवेश पारावे सामना जिंकून देईल का? या बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. मॅच आपण पाहिलं तर आता थोडीफार फसती आहे. 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता 21 धावांची गरज आहे. वियंग पॅकर माझगाव संघ मात्र आता विजयाच्या दिशेने थोडा रवाना होतोय. वैभव सरांनी त्यांची एक चांगली टीम मागील 4-5 वर्षामध्ये ह्याही संघाचा बोलबाला राहिला गेला. या बॉल जबरदस्त फिल्डिंग. काय बॉल अडवला गेला. सूरज उपाध्याय. हाती हाती मेरे साथी. काय बॉल अडवला गेला. जबरदस्त फिल्डिंग. वाव. बघा नजर आहे. काय एका हाताने बॉल अडवण्याची पद्धत आहे त्याची. दिवेश पाराबाई सामना थोडाफार फसताना पाहिला गेलाय. या बॉल देखील प्रयत्न चालू आहेत. सलीम तिकडे आहेत. ओंकारच्या पण चेहऱ्यावर खुशी आली आहे की एवढा मोठ्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा आपली टीम जिंकते तो विजय वेगळाच आहे. या बॉलवर एज घेतली गेली आहे. मैदान सोडावं लागेल आणि हा सामना आपण आता पाहिलं तर जवळपास आणि बोल्ड आउट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक येते नकुलसाठी. भगवानजी लोटे साहेब बघा हे पारितोषिक 3 दिवसामध्ये असं तुम्हाला ही सागर शिंदे येतात नवीन बॅटर स्ट्राईक एंडला, परंतु सामना फसलाय. व्हाईट +1 आमच्या मित्राने तिकडे बॉल पकडला. ऍडिडास झिपर घालून. हा स्क्रीनवर तो पण दिसतोय. खुश झाला तो. या बॉलवर लेग ब्रेक. वा जबरदस्त बॉलिंग केली गेली नकुल. आणि सर्वांनी शेवटचा पण 1 2 बोले आजच्या दिवसातील. क्या बात है. शेंगण्या बोले. आणि दुसरा दिवस इकडे समाप्त झाला गेलाय. सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचतोय वियंग पॅकर माझगाव संघ. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. मला ऐकायला मिळाला आणि प्रत्येक प्रेक्षकांची मनं जिंकली आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक मान्यवरांची ज्यांनी मनं जिंकली. अर्थात एक उत्कृष्ट कॉमेंटेटर, उत्कृष्ट ऑफिशियल समालोचक यांचा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जरूर आवाज ऐकायला मिळतो. अर्थातच तसे आपण पाहतोय कॉमेंटेटर मयूर भोईर सर यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. कारण आता 2 दिवस आमच्या समेत जोडले गेले होते आणि अगदी आम्हाला देखील मजा आली. आम्हाला देखील एक्सपिरियन्स भरपूर त्यांच्यासोबत मिळाला आहे आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. या स्पर्धेचे शिल्पकार भगवानजी लोटे साहेब यांच्या शुभ हस्ते यथोचित मान सन्मान
मयूर भोईर सरांचा यथोचित मान सन्मान इथे जरूर करण्यात येतोय. येस बायचे आपुलकीचे उपकार साल त्याच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि जे या स्पर्धेचा आपण पाहतोय ब्युटिफुल ट्रॉफी ती आपण देऊन नक्कीच सन्मान त्याचा करणार आहोत. आणि जे कॅश प्राइज आज आपल्या दिवसामध्ये जरूर पाहायला मिळतो, जे 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रत्येक कॉमेंटेटर प्रत्येक ऑफिशियल टीमला, ते देऊन आपण नक्कीच सन्मान इथे करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जर मयूर भोईर सरांचा आवाज आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. येस क्या बात आहे. कॅश प्राइज देखील आहे आणि ते देऊन आपण नक्कीच सन्मानित करतोय. क्या बात आहे. थँक्यू सो मच. आणि क्या बात आहे, सिल्वर कॉइन देखील देऊन आपण सन्मानित जरूर करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. चांदीचं नाणं देऊन आपण नक्कीच सन्मानित करतोय. आणि थँक्यू सो मच. धन्यवाद. आम्ही आभार व्यक्त करू. त्यानंतर आपण जे कॅश प्राइज आहे त्या प्रथमतः देऊया संपूर्ण टीमला. चला येस प्रथमतः अजून आमचे ऑफिशियल कॉमेंटेटर सागर मोरे सर आपण या. थँक्यू सो मच मयूर भोईर सर. नक्कीच भरपूर चांगलं समालोचन नक्कीच ऐकायला मिळालं. जे प्रत्येक कॉमेंटेटरला आपण पाहतोय रोख रक्कम 3000 रुपयाचा कॅश प्राइज ऑफिशियल टीमला होता. या आपण कॅश प्राइज नक्कीच आपण सन्मानित करतोय. आणि येस त्याचबरोबर सध्या तरी जे अतिरिक्त आपण पाहतोय त्याचबरोबर ही स्पर्धा सर तुमचं लक्ष मी वेधून घेईन. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने समालोचकांनी खूप उचलून धरण्याचा प्रयत्न केला. आम्ही सगळ्यांनी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचबरोबर व्यासपीठावरती ही स्पर्धा या स्पर्धेचा अविभाजित घटक ज्याला मी नक्कीच म्हणत आलोय असे आपले अनुजजी मोरे सर. मित्रांनो याचा प्रयत्न आवडला असेल, आमच्या या मित्राचा प्रयत्न आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या अनुजसाठी देखील झाल्या पाहिजेत. वा अनुज, पण उद्याचाही दिवस आहे मित्रा. आज रात्री थोडीशी चांगली झोप घे, उद्या याच एनर्जीनी ये असंच मी तुझ्यासाठी सांगू इच्छितो. चांगलं काम अनुज तुमचं देखील राहिलं, कारण आमच्यावरचा खऱ्या अर्थाने खूप मोठा लोड तुम्ही कमी केलेला आहे. वेल डन अनुज. शेवटी मोरे आहे अनुजी मोरे, आपलं देखील खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर मनीषजी बागले डोंबिवलीचा एक असा आवाज मागील 1-2 वर्षामध्ये खूप चांगली कामगिरी करतो, त्यांचा देखील एक विशेष सन्मान आजच्या दिवसामध्ये. खूप चांगली कामगिरी केली मनीषजी बागले, आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि वळूयात आपण ह्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच कडे, ज्याने जबरदस्त बॅटिंग केली नो डाऊट अभिषेक देवळे. अभिषेक देवळेने देऊन टाकले. अभिषेक देवळे आपण या मॅन ऑफ द मॅच साठी. अभिषेक देवळे आणि 3 बॉल 3 चौकार लगाले, त्यामुळे कॅश प्राइज देखील आहे तब्बल 3000चा कॅश प्राइज भगवानजी लोटे यांच्या माध्यमातून. अभिषेक देवळे चेंबूरचा एक असा खेळाडू खूप चांगली कामगिरी करत असताना. आणि सागर पावसे चिट्टू यांच्याकडून देखील 2000चा पारितोषिक अभिषेक देवळेला. मित्रांनो बॅटिंग आवडली असेल तर अभिषेकसाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त खेळ केला. खूप चांगली कामगिरी केली. आणि सागर पावसे चिट्टू यांच्याकडून अभिला हे कॅश प्राइज तब्बल 2000चा. मोबाईल प्लेट अभि 2 शब्द ऐकेल, परंतु मॅन ऑफ द मॅचचा चांदीचं हे नाणं आहे. अभिषेकचं नुकतंच लग्न पण झालंय, वाईफ पण त्याची खुश होईल की एवढा दिवस खेळायला जातोय, चांदीचं नाणं घेऊन आला, फक्त जातोय बाहेर. थँक्यू. अभिषेक 2 शब्द ऐकेल की एवढ्या लांबून आज इकडे खेळण्यासाठी आलाय, परंतु कसं वाटलं अंबरनाथ आणि क्रीडा स्पर्धा? अंबरनाथमध्ये सेकंड टाइम आलोय, खूप भारी आहे. लास्ट टाइम पण मस्त ऑर्गनाईज होतं. आणि लोटे सरांचं मी म्हणजे आभार मानेल की त्यांनी आम्हाला खेळायला संधी दिली आणि खूप 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 चांगली ऑर्गनाईज केलं टुर्नामेंट. मजा आली खेळायला. आणि व्ही यंग पॅकर माझगाव संघ सेमीफायनल मध्ये जातोय. वैभव सर आणि त्यांची टीम आज एवढी चांगली कामगिरी करते, काय म्हणाल? संघ खूप बॅड पॅचमध्ये होता, खूप ठिकाणी हारलोय, म्हणजे खूप हे झालं होतं टीममध्ये, पण आता जिंकलो. आता थोडं लय हे भेटलं. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. अभिषेक वेल प्लेड. बोल्ड काढला होता नकुल आपण या. एक बाउंड्री चांगली अडवली. सूरज उपाध्यायसाठी पण 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नकुलसाठी पण आहे, सूरज उपाध्यायसाठी पण आहे. आणि उद्या
वियंग पॅकर माझगाव ओमकार उद्या आपल्याला 6 वाजता रिपोर्टिंग टायमिंग आहे. ओके, आणि हेच प्लेअर जे तुम्हाला सांगायची गरज नाही ऍक्च्युली आपण ज्या लेवलला क्रिकेट खेळतोय. ओके, सो नकुलला आपण नकुलला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे, बोल्ड साठी आहे. आणि नकुलने ह्या अगोदर पण चांगली बॉलिंग केली. आज टीमचा क्वालिफाय होते. सो वेल प्लॅन्ड नकुल, अभिनंदन. आणि सूरज उपाध्याय, सूरज उपाध्यायला पण 1000 रुपयाचं काय पारितोषिक आहे. काय बॉल अडवला दादा, त्याचे फॅन झाले. त्यानंतर अंपायर्सचा पण आपण इकडे सन्मान करणार आहोत. येस नक्कीच, ज्यांनी अक्तूड मेहनत त्यांनी देखील केलेली आहे आणि त्यांच्यासाठी देखील कॅश प्राइज आहे. येस अजित निकम सर या आपण, आमचे संदीप आचार्य सर आपल्याला देखील विनंती आपण देखील यायचं आहे. आणि आमचे मिलिंद सर आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील प्रत्येक अंपायरसाठी आपण पाहतोय रोख रक्कम 3000 रुपयाचं प्रत्येकी कॅश प्राइज नक्कीच देऊन आपण सन्मानित करतोय. चला येस, 1 टू गो फेम अजित निकम सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यासाठी देखील कॅश प्राइज रोख रक्कम 3000 रुपयाचा ईच अँड एव्हरी ऑफिशियल टीमचा मेंबरला हे कॅश प्राइज जरूर पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच. त्यानंतर आमच्या समोर जोडले गेलेत मिलिंद सर येथे उपस्थित आहेत. भरपूर चांगलं अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून देखील तुम्हाला पाहायला मिळतं. येस, मिलिंद सरांचा देखील यथोचित मान सन्मान आपण जरूर करणार आहोत या मुख्य व्यासपीठावरती. चला मी विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार भगवानजी लोटे साहेब आपल्या शुभाचे मिलिंद सरांचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल. मायची आपुलकीची उद्गार साल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह मोमेंटो देऊन आपण सन्मान इथे नक्कीच करतोय. येस, जरूर अगदी दिलदार असं व्यक्तिमत्व भगवानजी लोटे साहेब जरूर चर्चा करतात. प्रत्येकावरती नेहमीच प्रेम राहिलंय आणि प्रत्येक आदर सन्मान इथे जरूर प्रत्येक व्यक्तीचा केला जातोय. अगदी सातत्याने भरपूर मेहनत सर्व अंपायर असेल, ऑफिशियल टीम आणि प्रत्येकाला त्या त्या गोष्टीची जाणीव करून देणं हे राहताना काम नेहमी सातत्याने पाठबळ प्रोत्साहन देण्याचं काम, अगदी वेगळी ऊर्जा नेऊन ठेवण्याचं काम आमचे भगवान दादा करत असतात आणि खरंच त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर आपण जर पाहिलं संदीप आचार्य सर आपण देखील या संडी सर आपण देखील यायचंय विशेष सन्मान इथे जरूर केला जातोय. संपाला देखील आपण पाहतोय की राहताना एक चांदीचं नाणं सिल्वर कॉइन देऊन आपण नक्कीच सन्मान इथे जरूर करणार आहोत. ऑफिशियल अंपायर्स थँक्यू सो मच. धन्यवाद, आम्ही आभार व्यक्त करतोय. चला अभि आणि जेवण जोडी नाबाद खेळी केली 15-15 धावांची वैयक्तिक त्यांच्यासाठी 360 स्पोर्ट्स आपण पाहतोय. अनंत वाघ नेव्हर गिव्ह अप हे टॅग लाईन आणि नेहमीच सातत्याने या टीम साठी नेहमीच राहणार नेव्हर गिव्ह अप, किती काय होऊ दे नेव्हर गिव्ह अप. आणि अनंत वाघ मुख्य या स्पर्धेचे शिल्पकार भगवान दादा इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभार्थ आपण देतो. आकर्षक स्पोर्ट्स बॅट आपण नक्कीच देणार आहोत. थँक्यू सो मच. धन्यवाद, आभार व्यक्त करतोय दोन्ही बॅटर्स अभि आणि जाधव दोघांचा नक्कीच आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. त्यानंतर सुदीप आचार्य सर यांच्यासाठी देखील कॅश प्राइज होतं अंपायर रोख रक्कम 3000 रुपये. दोन्ही स्कोरर चला ऑफिशियल स्कोरर 3 स्कोरर होते टोटली आपण पाहिलं. एक स्कोरर निलेश वैद्य सर गेलेले आहेत. पवन सेलार एसपी पॅनलचे संस्थापक आहेत, उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत पवन दादा आणि त्यांच्यासाठी देखील कॅश प्राइज आलेला आहे. क्या बात आहे. टेक्निकल ट्रिपल एस वाहिनीचे चला ऑफिशियल टेक्निकल जे ऑफिशियल अपडेट करत होते या आपण ऑफिशियल स्कोर स्कोरर त्यांच्यासाठी देखील कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. आणि त्यानंतर संपूर्ण आपण जर पाहिलं तर त्यांचं अतूट चला येस यूट्यूब प्रथमतः टेक्निकल जे संपूर्ण एकत्र आणण्याचं काम करत असतात आमचे ऑफिशियल अपडेटर. चला या आपण आपल्यासाठी देखील कॅश प्राइज आहे प्रत्येक ऑफिशियल टीमला. पण पाहतो आमचे ट्रिपल एस म्हटलं तर दत्तू मोरे आणि आता ट्रिपल एस चे दत्तू मोरे आमच्या समोर जरूर आहेत आणि संतोष वराळकर इथे उपस्थित होतात. सर्वांचे लाडके दत्तू मोरे या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचं देखील इथे कॅश प्राइज देऊन आपण नक्कीच सन्मान करतोय. रोख रक्कम 3000 रुपयाचं कॅश प्राइज. नंतर अगदी प्रत्येक जागेवरती बसून एक मोलाचं योगदान जे नेहमीच करत असतात संपूर्ण कॅमेरामॅन आज भरपूर धावपळ केली आहे प्रत्येक संपूर्ण टीमला आपण पाहतोय हे
येस, रोख रक्कम आपण पाहिलं प्रत्येक कॅमेरामॅनचा एकाच पॉकेटमध्ये आपण देतोय. रोख रक्कम 15,000 रुपये प्रत्येक, म्हणजे टोटली आपण जर पाहिलं तर नक्कीच कॅश प्राइज आहे. आणि डीजे मास्टर, या डीजे मास्टरला देखील कॅश प्राइज आहे. येस, आपण देखील याचे राहताना 2 ऑपरेटर होते, त्यांच्यासाठी देखील कॅश प्राइज तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. म्हणजे टोटल प्रत्येकी 3,000, म्हणजे टोटल 6,000 रुपयाचा कॅश प्राइज डीजे मास्टरला देखील आहे. या डीजे मास्टर अगदी हे प्रत्येक त्याच्या तालावरती नाचवलं, प्रत्येक प्रेक्षकांना, खेळाडूंना आणि मान्यवरांना देखील खुश केलं. त्यामुळे हे कॅश प्राइज आपण देऊन सन्मान इथे जरूर करतोय डीजे मास्टरचं देखील. या आपलं देखील विशेष सन्मान, कॅश प्राइज देऊन सन्मान इथे केला जातो. थँक्यू सो मच. आणि खास करून एक विशेष सन्मान, कालपासून भरपूर मेहनत आणि मी तर म्हणेन गेले कित्येक महिने जरूर आपण अपडेट पाहिला असेल, अप टू डेट माहिती आमचे कृष्णा आणि त्यांची टीम, म्हणजे निखिल मस्के असतील, कृष्णा शापोरे आणि त्यांची भरपूर मोठी टीम आहे. प्रत्येक खेळाडूला अगदी त्यांच्या पेजवरती दाखवण्याचं काम इथे मात्र करतायत. आपला हक्काचा पेज आहे लोटे चषक अंबरनाथ, या चॅनलवरती नक्कीच तुम्हाला सर्व काही अपडेट मिळतील. उद्या ही स्पर्धा पुन्हा एकदा चालू होते. उद्या सुपर डुपर संडे हिट मुकाबले तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. आणि आजचा दिवस इथे जरूर कंप्लीट झाला असं मी जाहीर करतोय. तुम्ही धावू नका, उद्याच्या दिवसामध्ये आपण नक्कीच सकाळी पुन्हा एकदा भेटणार आहोत. आजचा दिवस इथे समाप्त झाला असं मी नक्कीच जाहीर करतोय. पुन्हा एकदा सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि आजचा दिवस इथे कंप्लीट झाला असं मी जाहीर करतोय. मी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू सो मच. धन्यवाद.